घेतलेली आहे, ड्राय ईस्ट आहे ही. तर मेनली ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी आयदर वार्म मिल्क किंवा वार्म वॉटर प्यावं लागतं, त्याच्यामध्ये ते ईस्ट टाकावे लागते. तर मी आता थोडंसं दूध वार्म करून घेणार आहे आणि ते त्याच्यात टाकणार आहे. थोडीशी शुगर पण टाकायची, जेणेकरून पटकन ॲक्टिवेट होत असतात ती ईस्ट, त्याच्यामध्ये थोडीशी शुगर टाकून घेणार. अर्धी वाटी दूध आणि त्याच्यासाठी एवढी शुगर, लिटरली हाफच्या पण हाफ स्पूनच्या पण हाफ आहे. दूध बऱ्यापैकी वार्म झालं आहे, सो दॅट आय विल टू ॲड. ॲक्च्युली दूध मी रात्री तापून ठेवलं होतं, त्याच्यामुळे ते आजूबाजूला जेवढी साय लटकलेली असेल ती थोडी ब्लॅक होऊन जाते. नेवर माइंड, मी त्याचा विचार नाही करत, बिकॉज मी त्याला स्वच्छ धुत असते जेव्हा केव्हा धुते भांडं तेव्हा. 1 स्पून, 2, 3, 4. बस, दॅट्स इनफ. आता मी झाकण ठेवून देते. आणि थोडीशी ईस्ट ॲड करणार आहे, ॲज आय हॅव टोल्ड यू बिफोर. Not much more, but little bit. पुन्हा ही ईस्ट जी असते ती ड्राय प्लेसला थोडीशी अशी नॉर्मल याच्यात ठेवायचं, असं त्याच्यावर लिहिलं आहे, बिकॉज मला काही याच्याबद्दल आयडिया नव्हती त्याला स्टोअर कशी करायची. सो दॅट मी त्याला फ्रीजरमध्ये ठेवते, म्हणजे जास्त हीट पण नाही, फ्रीजरच्या डोअरच्या साईडला ठेवून देते. आणि याला थोडंसं असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून द्यायचं until it's get activated. झालं की आय नीड अनदर स्पून, बिकॉज ते असं लटकून गेलेलं आहे. ओके, मला हसू येत आहे माझ्यावरच. ओके, एकदम स्वच्छ यू कॅन सी दिस. असं मिक्स करून ठेवायचं आणि साईडला झाकण ठेवून द्यायचं. हे बघा, मी इथे असं ठेवून दिलं साईडला. ओके देन. तर जेव्हा ती ॲक्टिवेट होईल तेव्हा मी जेव्हा ते पीठ मळेल, मैदा लागतो बेसिकली, मैद्याचंच बनवा, बिकॉज मैद्याचाच पाव छान लागतो. आणि गव्हाच्या पिठाचा ट्राय करू नका, बिकॉज मी फर्स्ट टाईम ट्राय केला. एकतर मी पाव आधी कधी बनवले नाही, आणि बनवायला घेतले तर मी गव्हाच्या पिठाचे बनवले, बिकॉज माझ्याकडे मैदा नव्हता तेव्हा, कारण आम्ही मैदा जास्त यूज नाही केला, त्याच्यामुळे घरात ठेवतच नाही. म्हटलं पीठच हे करून बघू, बट नो, गव्हाच्या पिठाचे पाव बनत नाही, चांगले बनतच नाही, बिकॉज असं मी
जी गोष्ट ज्या गोष्टीने चांगली बनते तीच वापरली पाहिजे. उगाच स्टंट करायला जाऊ नका. उगाच नासधूस होते वस्तूंची. सो दॅट मी तर अवॉइड करणार आहे आता. माझा सल्ला कोणाकोणाला काम आहे तर प्लीज डू दॅट. आता पाव बनायचं म्हणजे मैद्यापासूनच बनवणार मी पण, बिकॉज मला पण आता फेल नाही करायची, रेसिपी सक्सेसफुली फेल नाही करायची. सो दॅट मी पाव नाही बनवणार आहे. जेव्हा माझी इस्ट ॲक्टिव्हिट होऊन जाईल तेव्हा मी पीठ मळेन आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवेल. आता तरी स्कूलला जायचं आहे, तर तोपर्यंत मी आता तिचा टिफिन बनवते. हॅलो एव्हरीबडी, जस्ट आंघोळ करून आली आहे आणि आता मी मळून घेणार आहे पावांसाठीचं पीठ. मैदा. आय एम नॉट ब्रँडिंग एनी टाईप ऑफ ब्रँड, सो दॅट आय एम नॉट गोइंग टू शो यू द ब्रँड ऑफ दिस मैदा. ओके, तर मैदा घेऊन घेते. ॲक्च्युली अर्धा किलोची पिशवी आहे. अर्धा किलोचा मी ऑलरेडी आधी अर्धा किलोचा जो हाफ म्हणजे 1/4 किलोचा 1/4 त्याचा मी ऑलरेडी पाव बनवलेत आधी आणि आता उरलेले आहे ते 250 ग्रॅम्स म्हणजे आता बनवणार आहे. ते आता मी ताटामध्ये ओतून घेते. किंचित मी ठेवणार आहे म्हणजे लावण्यासाठी वगैरे. म्हणजे मी असं मेकिंग शुअर की गव्हाचं पीठ नको आपल्याला, हेच वापरून टाकेल. थोडंसं ठेवलं स्वतःतलं थोडंसं किंचित जेवढं आपल्याला मळण्यासाठी हात स्वच्छ करण्यासाठी वगैरे लागेल तेवढं मी ठेवले. आता त्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं मीठ, दी अकॉर्डिंग टू युअर टेस्ट. मी पण माझ्या पद्धतीनेच टाकणार आहे, अकॉर्डिंग टू माय टेस्ट. आणि आता मी इथे टाकते मीठ. तर आता मी तुम्हाला दाखवते की ईस्ट फर्मेंट कशी झाली आहे. तर तुम्ही बघू शकता ईस्ट कशी फर्मेंट झाली आहे. यू कॅन सी अशा प्रकारे फर्मेंट झाली ती. ओके, यू कॅन सी. आता मी पीठ मळून घेते. माझं ना थोडंसं हे होतं आहे, माझा जो सेल्फी स्टिक आहे लाईक तुम्ही इथे लावू शकता स्टँड, तर मला मी पीठ कसं मध्ये दाखवायला. बट ॲक्च्युली इश्यू इज वॉलमध्ये कुठे ठेवलं आहे आय डोंट नो, आय डोंट रिमेंबर ऑल्सो. आता मी मळून घेते पीठ. थोडंसं मीठ टाकलं आहे ओनली आणि शुगर ऑलरेडी याच्यामध्ये आहे, तर स्वीटनेस थोडाफार जेवढा पाहिजे तेवढा येऊन जाईल. सो दॅट मी मळून घेते. माहीत नाही वॉर्म वॉटर वापरता की नाही, बट मी थंडच पाणी युजली टॅप वॉटर की पोळीसाठी पीठ मळतो ना आपण, तशी त्याची कन्सिस्टन्सी नाही आली पाहिजे पिठाची, थोडीशी पातळ आली पाहिजे. मग मी तसंच मळणार आहे. मळल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कसं मळलं आहे म्हणून. माझा स्वयंपाकही बाकी आहे, बट पीठ मळून ठेवलं म्हणजे ते एक मार्गी लागून जाईल ना, त्याच्यात सेट व्हायला लागून जाईल ते, म्हणून मी आधी पीठ मळून घेते. उठल्यावर मी आधी योगा वगैरे केला आणि योगा केल्यानंतर मग ईस्ट हे केले मी पहिले फर्मेंट करायसाठी ठेवली. अंघोळ करून आली, जस्ट माझी देवपूजा झाली आणि आता मी बघितलं ईस्ट व्यवस्थित फर्मेंट झाली, सॉरी ॲक्टिव्ह झाली आहे. आणि म्हटलं मी आता ॲक्टिव्ह झाली आहे तर पीठ मळून ठेवून देऊयात साईडला, म्हणजे ते सेट होऊन जाईल. सो दॅट आय एम डुइंग दिस. अँड टू बी व्हेरी ऑनेस्ट, दिस इज माय सेकंड टाईम टू मेक अ पाव
आणि जर गव्हाचं फेल रेसिपी म्हटली तर 3rd टाईम ती फेलच झाली ती माझी. गव्हाची ब्रेड बनतात ना ते तुम्ही बघा, मैद्याच्या ब्रेडपेक्षा गव्हाची ब्रेड थोडेसे असे डेन्सी असतात, असे एकदम पोर्स, आतमधले जे पोर्स असतात ना, लाईक ओपन पोर्स असतात, ते एअर पोर्स म्हणतात यू कॅन से, ते ना फार हे असतात, मोकळे असतात. मैद्यामध्ये हलका फील होतो मैदा, आणि गव्हाचा जो ब्रेड असतो तो खूप असा हेवी थोडासा फील होतो, जाड वाटतं थोडंसं. म्हणजे ते आहे की पाव हे मैद्यापासूनच बनवावेत. तर माझ्याकडे काय अवन नाही आहे, मी कढईमध्येच बनवणार आहे. तर मी कढईतले पण व्हिडिओ बघितले होते कढईतल्या पावाचे, ते वरून तेवढे असे लाल होत नाही. बघू आपले होतात की नाही. माझ्या पहिल्या रेसिपीमध्ये नव्हते झाले, कारण वरून जे टेम्परेचर येतं ना, पाव रेड होतो तो, तर ते टेम्परेचर आय थिंक 360 डिग्री वगैरे पूर्ण, लाईक तंदूरमध्ये कसं पूर्ण सगळ्या बाजूने टेम्परेचर असतं, लोक त्याच्यामध्ये जेव्हा बनवतात, आय नो बेकरीमध्ये तसंच असणार आहे, तिथे होतात. आपले पाववरून रेड काय होत नाही, आपली फक्त बेक होती. मी आधीच सांगते, आधी एक एक्सपिरियन्स आला आहे मला. माझे ते पाव उरले पण आहे, आधी मी दाखवते तुम्हाला ते पाव कसे. लेट झाली, हे फुगलं होतं, त्याला मी असं आता मळते. भरपूर बाउन्सी झालं होतं पीठ, आता मी ते मळून घेते. हे बघा कन्सिस्टन्सी, यू कॅन सी द कन्सिस्टन्सी. आणि बघा आता कसा झाला ते. आता मी ॲक्च्युली ओटा पुसून घेतलेला आहे, मी इथे पीठ टाकणार आहे थोडंसं, आणि इथे व्यवस्थित मळून घेणार आहे. आता मी ते मळून घेणार आहे इथे व्यवस्थित. व्यवस्थित बघा, सुंदर असं मळायचं असतं ते. पावासारखी रेगुलर पाव. ठीक आहे, रेग्युलर पावाचा साईज करू आपण. एवढा पोर्शन माझ्याकडे जे कापड आहे, मी ते कापड वापरून त्याला रॅप करते. अशा प्रकारे त्याला रॅप करून सोडून देणार आहे टिल 45 मिनिट्स किंवा बिलो 45. आणि येऊन सारखं चेक करेल त्याला थोड्या वेळा किती बाउन्सी झाले, किती थोडे फुलू देणार आहे. ते फुलल्यानंतर मग मी बेकिंगला लावणार आहे. ओके, दॅट्स फाईन. विल मीट आफ्टर सम टाईम. आपण आलो आहे ऑलमोस्ट 40-45 मिनिट्स. हे बघा कसे फुलले. हे बाय मिस्टेकन आमच्याकडल्या एका मेंबरने हात मारला याच्यात, त्याच्यामुळे गेला आहे तो दाबला. बट यू कॅन सी द ऑदर कसे फुलले ते, खूप छान झालेत. आता त्याला थोडंसं मी कच्चं दूध नाही, दूध लावून घेणार आहे थोडंसं वरून. आय एम मेकिंग इट लाईटली. नाही ना, काही तसं नाही ना, होणार नाही. थोडंसं दूध असं वरती, म्हणजे थोडा कलर यावा बा, असं काहीतरी पर्पजफुली करते मी ते.
डूइंग दिस. आता मी हे असेच कुक करणार आहे. आता कढई प्री हीट करणार आहे आणि तवा पण साईडला गरम करून घेणार. कढई झाली, तवा खूप गरम करून घेणार. हे उचलून आता तवा तापून घेते एक साईडला. हां, तवा खूप गरम करून घेणार आहे. म्हणजे माझ्याकडे टॉपकडनं त्याला हीट करायला काही नाही आहे ना, कुक होण्यासाठी. सो दॅट मी असा एक मार्ग निवडला. तवा गरम करून उलटा ठेवून देणार आहे. त्याच्यावरती फिल करून ठेवलेला आहे. फुल फ्लेममध्ये प्रॉपरली ठेवलेलं आहे माझ्याकडे. वरती तवा ठेवला आहे, तो पण हीट करून ठेवला आहे. कढई पण टेम्परेचर सेट करून दिलं आहे. आता मी थोडा मीडियम फ्लेमला करणार आहे. म्हणजे तो स्लोली कुक व्हावा अशी माझी इच्छा आहे. सो दॅट मीडियम फ्लेमला मी ॲडजस्ट केला आहे गॅस. वाटेल म्हणजे 20 ते 25 मिनिटांनी मी पुन्हा जेवण चेक करेन. 20 to 25 minutes. लेट्स सी. एक्सपेक्टेड रेड कलर पाहिजे होता, वाटतं थोडासा कमी आला ना. व्हॉट डू थिंक? डोंट टच इट. इट इज व्हेरी हॉट. पाव रेडी आहे. पिऊ हात नको लाव बेटा. हे पाव याला ना झाकून ठेवावं लागेल, त्याच्यामुळे हे जे कडक आहे ना ते सॉफ्ट होईल जरा. तिकडून बरोबर लाल कलर झाला. आता आपण आहे ना याला थोडंसं झाकून ठेवूयात. एखादा गरम असा टॉवेल ठेवायचा त्याच्यावरती, म्हणजे आतली गरमी आणि थोडंसं ते सॉफ्ट बनेल. यू कॅन सी कसे पाव बनले. हे बघा, व्हेरी बाउन्सी. यू कॅन सी द पोर्स ऑल्सो प्रॉपरली. सी, खूप सुंदर असे बनले आहेत. फक्त एवढंच की हा जो टॉपला नाही का थोडासा रेडिश कलर किंवा ब्राउनी असा कलर येतो जरा, तो प्रॉपर ओव्हनमध्येच येतो. मी ट्राय केला आहे पण तो पूर्ण नाही आला. बट पावासारखे पाव आहेत. यू कॅन सी. येस, हे पाव खूप छान बाउन्सी पाव झाला आहे. पाव आहे. येस, इट्स अ प्रॉपर पाव. फायनली आय एम सक्सेसफुल इन मेकिंग पाव. हे थोडे लांबे करण्याचा प्रयत्न केला होता, ते पण छान आले. हे बघा, त्यातले 2-3 आता चहा झाल्यामुळे नाही का खाण्यात आले यातले पाव. 1-2 पाव खाल्ले गेले बघा. लेकिन इट्स अ व्हेरी नाईस.